आत्ता पूर्ण केली जाते. आता राहिला प्रश्न की उपमुख्यमंत्री पदाच्या विषयी पवार साहेबांना माहिती आहे नाही माहिती आहे याच्याविषयी मला काही कल्पना नाही. परंतु उपमुख्यमंत्रीचा शपथविधी शपथग्रहण सोहळा जो असेल तो घ्यायचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. आमचा गटनेता निवडल्यानंतरच पार्टीकडनं जो काही गटनेत्याचा ठराव जाईल, जो फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनाच करावा लागतो, तो प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर मग उपमुख्यमंत्री ठरवतात, राज्यपालांना पाठवतात. ही कायदेशीर पद्धत आहे नेहमीची. त्याच्यानंतर मग शपथग्रहण सोहळ्याला कोणाला सांगायचं नाही सांगायचं, चर्चा करायची हे त्याच्यानंतर ठरतं. अनिल पाटील सध्या बोलतायत. त्याला मग आता पूर्णविराम मिळणार की ती चर्चा देखील पुढे चालू राहणार? नाही, आता आजची आमची परिस्थिती अशी की आमचा गटनेता निवडणे. आमचा गटनेत्या निवडल्यानंतर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पक्षाचा गाडा हाकण्याचं काम हा सुनेत्रा वहिनींना करावं लागेल. सुनेत्रा वहिनी जसं आमच्यासाठी एकमेव दादा होते, दादा सांगतील तेच तोरण आणि तेच धोरण आमचा जसं त्या ठिकाणी वाक्य होतं, त्याच पद्धतीने सुनेत्रा वहिनी याच्या पुढचा निर्णय घेतील. ते जे घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. विधायक दल की बैठक में अनिल जी, आज विधायक दल की बैठक में एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.